पनवेल महानगरपालिकेच्या कळंबोली तलाव गेट पंप प्रकल्पाची निविदा प्रक्रिया बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा आरोप अँड्रॉइड कंपनीने केला आहे. या प्रकल्पासाठी इतर कंपन्यांच्या तुलनेत आपणच पात्र आणि योग्य दावेदार असल्याचा दावा करत ठराविक कंपनीला काम मिळावे यासाठी महापालिकेने मॅन्युफॅक्चरर MOU ही अट जाणून बुजून निविदेत समाविष्ट केल्याचा आरोप कंपनीने केला आहे. या प्रकरणी अँड्रॉइड कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही कंपनीकडून देण्यात आला आहे. दरम्यान पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्णतः नियमानुसारच पार पडली असून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी उच्च न्यायालयात महापालिकेचे वकील योग्य प्रकारे बाजू मांडतील असेही आयुक्त मंगेश चितळे यांनी स्पष्ट केले. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या कळंबोली येथील होल्डिंग पॉइंट समोर आहोत आणि या होल्डिंग पॉइंटच्या गेट पंप सिस्टीमचं काम हे पनवेल महानगरपालिकेने काढलेलं आहे. या संदर्भात टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण होत आहे आणि उद्याच याचं टेंडर देखील ओपन होणार आहे. परंतु ही टेंडर जे आहे हे बेकायदेशीर पद्धतीने किंवा त्याच्यामध्ये अनियमितता आहे असा आरोप अँड्रॉइड या कंपनीचा आहे. अँड्रॉइड या कंपनीने याबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एकाच कंपनीला हे मिळावं किंवा याच्यामध्ये जी खुली स्पर्धा झाली पाहिजे अशी स्पर्धा होऊ नये यासाठीच यासाठीच या टेंडरमध्ये काही क्लॉज या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्यामुळे इथे कुठेतरी जी खुली स्पर्धा झाली असती ती होणार नाही. अर्थातच हे आरोप जे आहेत ते अतिशय गंभीर आहेत. काय नक्की आरोप आहेत त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि यासाठी कंपनी के प्रतिनिधि देखिए आपल्या सोबत आहेत. सर, आपका नाम क्या? मेरा नाम विजय सिंह। ओके, मैंने जो शुरुआत की कि ये जो होल्डिंग पॉइंट है इसका गेट पंप सिस्टम का जो काम निकलने वाला है उसमें अनियमितता है, उसमें जो टेंडर है वो मैनेज किया गया है TMC के थ्रू, आप ऐसा आप एलिगेशन करते हैं. तो एग्जैक्टली आप जो कोर्ट में गए किस लिए गए मुझे बताइए. हम कोर्ट में इसके लिए गए हैं कि पनवेल महानगर पालिका ने जो टेंडर निकाला उसमें 3 कंपनी जो है उसको केवल MOU मिल रहा है. हम कहीं भी जा रहे हैं हमको मिल नहीं रहा है. और ऐसा क्लॉज है क्या कि टेंडर निकलने के पहले MOU देना है? इसमें पनवेल महानगर पालिका का पूरा भ्रष्टाचार है और पूरा अगर डिटेल चाहिए तो मैं अपने डायरेक्टर को आपको फोन लगा के देता, आप उनसे पूछ लीजिए क्योंकि इसमें क्या क्या हो रहा है. आपके डायरेक्टर कौन है? हमारे डायरेक्टर इंदौर में बैठते हैं. ओके, क्या नाम है उनका? उनका नाम पुरंदरे साहब है. ओके ओके, हाँ. ओके. हेलो. हेलो पुरंदरे जी, मैं सागर राजे बोल रहा हूँ. मराठी में बात करूँ आपसे? हाँ, मराठी बोलू शकता. सर, आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे टेंडर जे आहे हे पालिकेमार्फत मॅनेज केलेलं आहे. त्यांचं म्हणणं या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयामध्ये देखील गेलेलो आहोत आणि उद्या टेंडर प्रक्रिया ओपन होण्याची प्रक्रिया आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामुळे खरं म्हणजे अन्याय होणार आहे. एका कंपनी याच्यामध्ये जी खुली स्पर्धा झाली होती, खुली स्पर्धा व्हायला पाहिजे होती, ती होणार नाही आणि यासाठीच आम्ही या उच्च न्यायालयामध्ये गेलो. नक्की काय प्रकार मला थोडक्यात तुम्ही सांगू शकाल कसं? गेले वर्ष दीड वर्ष पालिकेचं प्रशासन ह्या सर्व निविदेचा खेळ खंडोबा करत आहे. ओके. एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा ही निविदा मागवलेली आहे. ओके. जोपर्यंत त्यांनी ठरवलेल्या फ्रेंड्स या कंपनीला निविदा मिळत नाही तोपर्यंत ही फेर निविदा करतायत. आणि दरवेळेस मागच्या वेळेस आणि ह्या वेळेसच्या निविदेमध्ये 0 फरक आहे. ओके. तरी सुद्धा मागच्या वेळेस तिसऱ्याने कुणीतरी भरलं म्हणून निविदा रद्द केली. यावेळेस त्या तिसऱ्याने कसं भरणार नाही याची खबरदारी महापालिकेने घेतली आणि फ्रेंड्सचे दुसरे दोन ईगल आणि SMC यांचे तिघांचं संगनमताने हे कार्टेल करून निविदा भरायचं चाललंय आणि आमच्यासारख्या कॉम्पिटिटिव्ह रेट देणाऱ्या माणसाला या संपूर्ण निविदा प्रक्रियेतनं बाहेर ठेवलेला आहे. म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये ह्या अन्यायाविरुद्ध दाद मागितलेली आहे. साहेब जी, तुमची जी कंपनी आहे ही या निविदी प्रक्रियेमध्ये का बसत नाही? मग या कंपनीने म्हणजे अँड्रॉइड ही आमची कंपनी ही हॅन्सन ही साऊथ कोरियन कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह आहे. ओके ओके. हॅन्सन ही कंपनी
जी हासा ह्या कंपनीचं पनवेल महापालिकेने मंजूर केलेलं आहे, हासा ह्या कंपनीसाठी त्याच्यापेक्षा 40 पट मोठी असून आम्हाला, कारण आम्ही महापालिकेच्या सांगण्याला नाही म्हणालो, की महापालिकेने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सांगू त्यात 2-3 लोकांना तुम्ही एमओयू द्यायचा, ओके त्या गोष्टीला आम्ही नाही म्हणालो. त्यामुळे आमचा ब्रँड त्यांनी ह्या निवेदनातनं बाहेर ठेवला. ऍक्च्युअली सीव्हीसीचे गाईडलाईन्स आहेत, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे गाईडलाईन आहेत, ओके की कोणता पंप वापरावा ह्याची तांत्रिक अहर्ता तुम्ही सांगू शकता, पण कोणत्या कंपनीचा वापरावा याचं बंधन घालू शकत नाही निवेदकाला. ह्यामध्ये ते बंधन तर घातलंयच, परत त्या कंपनीचा एमओयू असल्याशिवाय निवेदन भरता येईल. म्हणजे निवेदन कोणी भरायचं हे ठरवणार कोण, तर शुल्लक पंपवाला. दुसरी गोष्ट, एका निवेदक जो असतो त्याने फक्त एकच कंपनीशी एमओयू करायचा. याचं कारण काय ते पण माहिती नाही. आम्ही प्री बिडला किंवा निविदापूर्व बैठकीला महापालिकेला याचना केली की बाबा आमची कंपनी ह्या कंपनीपेक्षा कित्येक पट मोठी आहे, ओके आम्हाला संधी द्या, आम्ही त्यांच्यापेक्षा फार स्वस्त दरात देऊ. तरी महापालिकेने आपला नन्नाचा पाडा चालू ठेवला आणि पूर्व बैठकीत कुठलीच मागणी आमची मान्य केली नाही, कारण त्यांना हे सर्व एका ठराविक कंपनीसाठी मॅनेज करायचं खटाटोप आहे त्यांचा. बरं साहेब, तिथे एमओयू कंपल्सरी पाहिजे असं म्हणजे असं महापालिकेचं म्हणणं आहे किंवा तशी अट आहे टेंडरमध्ये, बरोबर ना? परंतु मला काय म्हणायचं आहे, मॅन्युफॅक्चरर म्हणजे त्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरर बरोबर जी ज्या निविदेमध्ये जी भाग घेणारी कंपनी तिचा एमओयू कंपल्सरी असावा अशी अट आहे तुमचं म्हणणं, बरोबर? हॅलो, बरोबर. परंतु मला काय म्हणायचं आहे, अशी अट इतर महापालिकांनी देखील जर ठेवलेली असेल, मग म्हणजे उदाहरणार्थ इतर देखील महानगरपालिका आहेत ना, नवी मुंबई महानगरपालिका आहे किंवा बीएमसी आहे, बरोबर ना? यांच्या देखील अशाच कामासंदर्भात त्यांचा देखील असा एमओयू असणे कंपल्शन असतं का? सहसा कुठल्याही, आता नवी मुंबई महापालिकेने पर्जन्य जल उदंचन केंद्र 2 बनवली, बेलापूरला आणि वाशीला. त्या दोन्ही निविदांमध्ये पंप कसा असावा, की त्याची कॅपॅसिटी किती असावी, डिस्चार्ज कॅपॅसिटी, त्याचा हेड किती असावा, ह्याच सगळी संकल्पना महापालिका बांधू शकते, कारण ती गरजेची आहे. पण विलोचाच पंप असावा, ग्रुपफोनचाच असावा किंवा अमुक कंपनीचा असावा, तमुक कंपनीचा नसावा, असं कधीही कुठली महापालिका सांगू शकत नाही. इनफॅक्ट सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनने ते अवॉइड केलंय, कारण ह्या संपूर्ण पंपिंग स्टेशन मध्ये नुसतं पंपिंग स्टेशन बनवायचं नाही, त्याचं 7 वर्ष देखभाल आहे. त्या संपूर्ण मोठ्या कामात शुल्लक पंपाचा सप्लाय करणाऱ्या कंपनीला हा अधिकार महापालिकेने दिलाय, पनवेल महापालिकेने, की तो ठरवणार की ही निविदा कोण भरणार. तुमचा बरे ज्या कंपनीच्या संदर्भात एमओयू असला पाहिजे त्या कंपनीचं नाव काय बोलले तुम्ही साहेब? 2 कंपन्यांचं एमओयू सांगितलेला आहे, 2 म्हणजे ग्रुनफोर्स आणि हासा. ओके ओके ओके. पण आता म्हणजे मला म्हणजे थोडक्यात असं आहे की या 2 कंपन्यांचे एमओयू ज्या कंपन्याला मिळतील त्यांनाच टेंडर मिळेल, बरोबर ना? हॅलो, बरोबर. आता तुम्ही या दोन्ही कंपन्यांशी संपर्क साधला असेल एमओयू साठी? हो, आणि त्याचे पुरावे पण आम्ही ह्याला दिलेत. तर त्यांनी का एमओयू देत नाही हे ऑफिशियली ते सांगत नाहीत, पण अनौपचारिक पद्धतीने सांगतात की आम्हाला आयुक्तांनी सांगितले की ह्या 3 कंपनीच्या व्यतिरिक्त कोणाला देऊ नका. हासा कंपनीचे काही अधिकारी विचारे नामक आम्हाला असं त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आयुक्तांनी सांगितलेलं आहे की ह्या 3 कंपन्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही तुम्ही एमओयू द्यायचा नाही, त्यामुळे आम्ही दिला नाही. बरं, एक अजून एक गोष्ट, तुमचा थेट आरोप आयुक्तांवर आहे, मला कळलं. परंतु मला काय म्हणायचंय, जर सीव्हीसी गाईडलाईन्स नुसार जर अशा पद्धतीने एमओयूचा आग्रह धरता येणार नाही, या पद्धतीने तुम्ही अगोदर म्हणजे कोर्टात जाण्या अगोदर तसा थेट पत्रव्यवहार का केला नाही किंवा तशी मागणी का केली नाही पालिकेकडे की बाबा हे सीव्हीसी गाईडलाईनच्या विरोधात आहे म्हणून? आता आपल्याला सांगू इच्छितो मी की भारतात गेट पंप फक्त मुंबईतच बसलेले आहेत. ओके.
ती बसवणारी कंपनी माझ्या दृष्टीने वेल्सपन मिशिगन असं काहीतरी त्या कंपनीचं नाव आहे. ओके ओके ओके. त्या कंपनी त्याच वेल्सपन मिशिगन कंपनीने हाताचेच पंप विकत घेतलेले आहेत. ओके. आता त्या कंपनीला ही निविदा भरता आली नाही. त्यांनी महापालिका आयुक्तांना 2 ईमेल लिहिले की आम्हाला निविदा भरता येत नाही कारण सबबची कंपनी आम्हालाच एमओयू देत नाही. आम्ही त्यांचे एकमेव गिरायक आहे भारतातले. म्हणजे यापूर्वी त्यांनी तुमचं कारण सांगू. म्हणजे यापूर्वी तुम्ही त्यांचेच समजा पंप वापरता, परंतु या वेळेला ते तुम्हाला एमओयूच देत नाही, बरोबर? देत नाहीत. आणि त्यांचं कारण असं आहे की ते म्हणतात प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे, आयुक्तांनी सांगितलंय की कुणालाही द्यायचं नाही. आम्ही सांगू त्याच 3 लोकांना द्यायचे. साहेब म्हणजे थोडक्यात या प्रक्रियेमध्ये कुठेतरी खुली स्पर्धा व्हायला पाहिजे होती, परंतु 2च ह्या कंपन्यांचे एमओयू असणे बंधनकारक ठेवलेले असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? हॅलो. हो, आता याच्यामध्ये किती कंपन्यांनी भरलेलं आहे टेंडर? ह्यामध्ये 3 कंपन्यांनी निविदा भरलेली आहे. ओके. ईगल म्हणून पनवेल महापालिकेचा एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. सेठ मसूरकर म्हणून दुसरी कंपनी आहे SMC आणि ईगल. या दोघांनी सुद्धा फ्रेंड्स इलेक्ट्रिकलला सपोर्ट केलेला आहे या निविदेला. असा तुमचा आरोप आहे? कंपनी व्यतिरिक्त कुणालाही ह्या 3 व्यतिरिक्त कुणालाही एमओयू मिळालेला नाही. बऱ्याच कंपन्यांनी ह्या पंपवाल्यांकडे विचारणा केली, रिक्वेस्ट केली, पण कुणालाही एमओयू दिलेला नाही. ओके. बरं, एक गोष्ट आज सगळ्यात महत्वाची म्हणजे की कोर्टात तुम्ही याचिका दाखल केलेली आहे, परंतु तुमच्याकडे स्टे नाही ना, असं पालिका म्हणू शकेल की स्टे नाही. त्याच्यामुळे स्टे असता तर आम्ही कदाचित ही प्रक्रिया थांबवली असती, परंतु स्टेच नाही तुमच्याकडे ना साहेब. साहेब, आपली प्रथा आहे कुठल्याही शासनाचं किंवा निमशासकीय किंवा अर्बन लोकल बॉडी मध्ये कुठलाही केस झाली तर त्या केसची सुनवाई होईपर्यंत सहसा निविदेची प्रक्रिया न सांगता स्थगित करण्यात येते. त्यासाठी कोर्टाने स्टे दिला पाहिजे असा नाही, असा प्रोटोकॉल आहे, SOP आहे. आता आयुक्त IAS आहेत, त्यांना कल्पना आहे. अलिखित नियम आहे तुमचं म्हणणं, तसा नियम नाही. ऐका म्हणजे तसा नियम जरी नसला तरी अलिखित नियमाची प्रथा आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? सगळीकडे आहे. आता मुंबई महापालिकेमध्ये मागच्या वर्षी अशाच पंपांच्या बाबतीत एक कोर्ट केस झाली. ती 2 महिने चालली, पण 2 महिने निकाल लागेपर्यंत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी निविदेचं कोणतीही प्रक्रिया पुढे जाऊ दिली नाही. ते म्हणाले की नाही, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत काही गडबड करायची नाही. कारण त्या केसमध्ये तर मे पासून काम सुरू होणार होतं. ह्या पनवेल महापालिकेचं काम 2 वर्षात व्हायचंय. त्या 2 आठवड्याने पुढे गेल्याने काहीच फरक पडणार नव्हता. सर हे काम टोटल किती, म्हणजे किती बजेट किती आहे कामाचं सगळं? 75 कोटीचं हे काम आहे. ओके. आणि त्यामध्ये 10-15 कोटीचे पंप आहेत. त्या 10-15 कोटीच्या पंपासाठी त्या पंपवाल्याने ठरवायचं की कुणी निविदा भरायची आणि कुणी नाही भरायची. हे योग्य नाही. म्हणजे थोडक्यात असं, म्हणजे अगदी सोप्यात असं म्हणू शकेल की समजा एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या शाळेने जॉब वॅकन्सी काढली तर मग तुम्ही तिथे म्हणू शकता ना की बाबा हा त्याचं क्वालिफिकेशन एवढं पाहिजे, परंतु कुठल्या कॉलेजला शिकला पाहिजे तो, किंवा एखादी कंपनी सांगू शकत ना की याच कंपनीचा जर एक्सपिरियन्स असेल तर तरच घेऊ, असंच म्हणता येईल का थोडक्यात? हो, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की आपण ठरवलेला विजय होत नाही तोपर्यंत खेळाचे नियम बदलत राहायचे. हा प्रकार चाललेला आहे. बरं साहेब, अजून एक महत्वाची गोष्ट की आताच निवडणुका पार पडलेल्या आहेत पनवेल महानगरपालिकेच्या. लवकरच त्या ठिकाणी बॉडी देखील येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, जर इथे लोकप्रतिनिधी असते तर याचा काय फरक पडला असता का? म्हणजे हे सगळं प्रशासक बघतो ना आता. अगदी बरोबर आहे. आणि आम्हाला असंच अपेक्षित होतं की पनवेल महापालिकेचे निवडणूक झालेली आहे, त्यामध्ये क्लिअर मॅन्डेट आहे. कुठेही स्टँडिंग कमिटी, मेयर न येता प्रशासकांनी कोर्टात असलेल्या एखाद्या निविदेबद्दल इतकी तत्परता का दाखवावी? म्हणजे लोकप्रतिनिधींचा हक्क हिरावण्याचा हा प्रकार आहे की लोकप्रतिनिधी यायच्या आधीच टेंडर लोएस्ट ठरवून बाबा आता ह्यालाच द्या असं म्हणून सांगणं योग्य नाही असं आम्हाला वाटतंय. की ज्याच्यामध्ये कोर्ट केस झालेली आहे, ज्याच्यामध्ये तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही काही लोकांवर अन्याय करता, तर तो न्याय आहे का अन्याय हे ठरवण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींचा आहे. पण आता लोकप्रतिनिधींनी सत्ता घेण्यापूर्वीच प्रशासक असे निर्णय घेत आहेत, ते चुकीचं आहे. थोडक्यात म्हणजे आता म्हणजे विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल, या सगळ्या गोष्टीवर जर योग्य चर्चा झाली तर योग्य निर्णय कुठला आहे ते समजून येईल जनतेला, बरोबर?
पनवेल महापालिकेपेक्षा पनवेलच्या जनतेच्या हिताचं काय आहे हे ठरवणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा अधिकार तिथे असलेल्या प्रशासकाने हिरावला नाही पाहिजे असं आमचं प्रांजळ मत आहे. पण परवाची जी सुनावणी होणार आहे, परवाच आहे ना साहेब? हॅलो. हो, परवा आहे. बरं, त्या सुनावणीमध्ये आता एका दिवसात तर काय होईल असं मला म्हणजे सांगता येणार नाही. शेवटी आता उच्च न्यायालय आहे. मग अशा वेळेला तुमच्या विरोधात निर्णय गेला तर काय कराल मग? आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, कारण आम्हाला आमच्यावर झालेला अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागायचा आमचा अधिकार आहे. आणि आम्हाला आमच्या अन्यायापेक्षा जनतेसमोर हे आणणं गरजेचं आहे की हे असे प्रकार चाललेले आहेत, त्यांच्या पैशाचा अपव्यय होतोय. ओके, बरं साहेब, शेवटचाच प्रश्न. हे आपण चर्चा थांबवणार आहात. तत्पूर्वी आपल्याला नेमकं जर या जनतेला, पनवेलच्या जनतेला काही सांगायचं झालं तर काय सांगाल? माझ्या मते पनवेलच्या जनतेला मी ही विनंती करीन की कोणताही प्रकल्प येण्यापूर्वी त्या प्रकल्पाची गरज आणि त्या प्रकल्पात वापरणाऱ्या यंत्र सामुग्रीचा बॅकग्राऊंड हा चेक केल्याशिवाय पनवेल महापालिकेसारख्या महापालिकेने एवढा प्रचंड खर्च करण्यापूर्वी 10 वेळा विचार केला पाहिजे असं आम्ही जनतेने त्यांच्या लोकप्रतिनिधींकरवे प्रशासकाला निरोप पोहोचवले पाहिजेत असं आमची विनंती राहील. तुमची कंपनी म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या सारांश असाच आहे थोडक्यात की तुमची कंपनी खरी म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने एलिजिबल होती, परंतु टेंडरमध्येच काही गोष्टी अशा म्हणजे क्लॉजेस ठेवले त्यांनी की त्यामुळं तुम्हाला त्यामध्ये बसताच येत नाही, बरोबर? आणि या सगळ्यामध्ये पालिकेने जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केलेल्या. हॅलो, बोला. आम्ही तांत्रिक दृष्ट्या परफेक्ट बसतो, फक्त आमच्या कंपनीचा हॅन्सन ह्या कंपनीचा मेक त्या निवेदक नसल्यामुळे आम्हाला कुठल्याही दुसऱ्या निवेदकाराला एमओयू देता येत नाही. आणि ह्याचं कारण की आम्हाला सांगण्यात आलं की 3च लोकांना एमओयू द्यायचा. आम्ही म्हणालो नाही, आमच्या त्या कॉर्पोरेट रिस्ट्रिक्शन बसत नाही. आम्ही जे लोक आम्हाला एमओयू मागतील त्यांना आम्ही एमओयू देणार. मग आम्ही असं वागतोय म्हटल्यानंतर आम्हाला त्यांनी इन्क्लूड केलेलं नाहीये. बरं, ते मगाशी तुम्ही बहुतेक बोललाच, पण मी कदाचित विसरलो असेल. इतर ज्या 3 कंपन्यांनी ज्या आता भरलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चांगले दावेदार आहात असं तुमचं का म्हणणं आहे? आता ते लक्षात येईल आमच्या दृष्टीने ह्या पंपाची किंमत ही 8 ते 9 कोटी रुपये आहे 2 पंपांची. बरोबर. आता मी तुम्हाला सांगतोय की ह्या रेट मध्ये आम्ही पंप द्यायला तयार आहे. आता समोरचा व्यक्ती किती रेटला देतोय बघा, कारण महापालिकेने त्याच पंपाची किंमत 25 कोटी ठरवलेली आहे. ओके, तुमचं म्हणणं आहे की ज्या पंपाची किंमत, पण त्याच बघा हे सगळं टेंडरमध्ये आणि सगळं क्लिअर असणार आहे, त्याच पंपाची किंमत तुम्ही म्हणता की 8-10 कोटी रुपये आहे, बरोबर? हॅलो, बरोबर. आणि तेच पंप 25 कोटीला ह्या कंपनी देतील असं तुमचा आरोप आहे थेट? कारण की पनवेल महापालिकेने जे अंदाजित रक्कम बनवलेली आहे त्या अंदाजित रकमेपेक्षा थोडस कमी ही निविदा भरली असेल, म्हणजे जेणेकरून कॉन्ट्रोवर्सी नव्हता स्वीकारली जाईल. अरे पण जे अंदाजित रक्कम बनवली ती तेवढी फुगवलेली आहे की ती बिलो मध्ये भरलं तरी त्याच्यात काय स्वारस्य आहे? जनतेने हे बघितलं पाहिजे. कळंबोलीच्या आजूबाजूला राहणाऱ्या कॉलनीचं फ्लड मिटिगेशन हा विषय आहे. पावसाळ्यात त्यांच्या घरात जे पाणी शिरतं ते शिरू नये हा विषय आहे. कुठल्या पंपाने पाणी काढलं पाहिजे किंवा किती खर्च केला पाहिजे हे ठरवणं हे प्रशासकाने नाही ठरवायला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी ठरवायला पाहिजे. त्यांनी वेगळ्या पंपवाल्यांना बोलून विचारलं पाहिजे, बाबा पाणी फेकायचंच आहे ना, गेट पंपाने फेकलं काय किंवा सबमर्सिबल पंपाने फेकलं काय, पाणी निघाल्याशी मतलब आहे. साहेब, खूप भरपूर चर्चा केलेली आहे आपल्याशी. आपलं खूप खूप धन्यवाद. मला पुन्हा एकदा आपलं नाव आणि डेझिग्नेशन सांगा साहेब. माझं नाव जय पुरंदरे आहे. मी अँड्रॉइड ह्या कंपनीचा डायरेक्टर आहे आणि हॅन्सन ह्या कंपनीसाठी मी कोर्टात गेलेलो. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. तर कंपनीच्या डायरेक्टर सोबत आपण चर्चा करत होतो. त्यांनी अतिशय गंभीर आरोप पनवेल महानगरपालिकेला त्यांनी अतिशय गंभीर आरोप पनवेल महानगरपालिकेवर केलेले आहेत. आणि या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता कळंबोली. धन्यवाद.